दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक 18 नोव्हेंबरपासून मराठवाडा दौरा करणार. ऊसाच्या टिश्यू कल्चर रोपांसाठी कारखान्यांना 5 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि कांदा चाळ प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकारनं दिली 25 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता. नमस्कार. कृषी वार्ता बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते. जाणून घेऊया सविस्तर वृत्त. मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती पाहता येत्या 18 नोव्हेंबरपासून केंद्राचं पथक पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिली. ते बीडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. दौऱ्यादरम्यान हे पथक जलसाठे, पीक आणि चारा परिस्थितीचा आढावा घेणार आहे. मराठवाड्यात यंदा सरासरीच्या फक्त 50%च पाऊस झाला, त्यामुळे टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात योग्य पाणी पुरवठ्यासाठी जलसाठ्यांचं विकेंद्रीकरण करावं लागणार असल्याचं दांगट यांनी यावेळी सांगितलं. केळीप्रमाणे ऊसाची टिश्यू कल्चर रोपे तयार करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून या कामात साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला तर सरकारकडून सुमारे 5 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक अनुदान देण्यात येईल, असं प्रतिपादन कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं. साखर कारखानदारी अडचणीतून वाटचाल करीत असून कारखान्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, असं खडसे यावेळी म्हणाले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात चालू वर्षात कांदा चाळ प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकारनं 25 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कृषी विभागाच्या काढणी पश्चात व्यवस्थापनानुसार कांदा चाळ उभारणीला अनुदान दिलं जातं. या माध्यमातून कांद्याची शास्त्रीयदृष्ट्या साठवणूक करून त्याचं आयुष्य आणि गुणवत्ता वाढवता येते. शेतकऱ्यांनाही कांद्याला रास्त बाजारभाव मिळणं शक्य होतं. या योजनेतून गेल्या वर्षी मंजूर झालेल्या पण अनुदानाअभावी प्रलंबित असलेल्या तसंच चालू वर्षात नव्यानं उभारणी करण्यात येणाऱ्या कांदा चाळ प्रस्तावांना अनुदान दिलं जाईल. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या नितीन साठे या तरुण शेतकऱ्यानं अवघ्या पाऊण एकर जमिनीत लाखो रुपयांचं उत्पन्न देणारी शेवंतीची बाग फुलवली आहे. खरं तर वर्षाचे 12ही महिने शेवंतीला मागणी असते आणि ही मागणी सणासुदीच्या दिवसात वाढते. हे लक्षात घेऊनच पारनेर तालुक्यातल्या हंगा गावच्या नितीन साठे या तरुण शेतकऱ्यानं मार्च महिन्याच्या अखेरीस जमिनीची मशागत करून शेवंतीची लागवड केली. 5 टनापर्यंत आमचा फुलं गेलेले आहेत आणि साधारणतः त्याचं उत्पन्न आम्हाला 5 लाख अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये खर्च वजा जाता आम्हाला साधारणतः 4.5 लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे. नितीननं शेवंतीसाठी पाण्याचं नियोजनही केलं आहे. यासाठी त्याला वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आहे. बाजाराचा अंदाज घेत पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून प्रयोगशील शेतकरी फायद्यातली उत्पादनं घेऊ शकतात, हेच यातून सिद्ध झालं आहे. बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशानं नवीन पीक विमा योजनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नुकतीच बैठक झाली. नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांना एकूण पीक मूल्याच्या 3% प्रीमियमवर विम्याचा लाभ घेता येईल. सध्याच्या विमा योजनेमध्ये एकूण पीक मूल्याच्या सरासरी 1 ते 20% प्रीमियम भरावा लागत आहे. जागतिक पातळीवरील पर्यावरण बदलासंदर्भात माहिती आणि जागृती करण्यासाठी www.justclimateaction.org या संकेतस्थळाचं अनावरण केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नुकतंच पुण्यात झालं. या संकेतस्थळावरील माहिती मुख्यत्वे व्हिडिओच्या स्वरूपात असेल आणि ती वैयक्तिक मीडियावरही शेअर करता येईल. संकेतस्थळावर अपलोड, प्रतिसाद, एडिट केलेली माहिती जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात उपलब्ध होणार आहे. पणन महासंघानं 5 नोव्हेंबरपासून राज्यात कापूस खरेदी सुरू केली असून आतापर्यंत 7,000 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. एकूण 20 केंद्रांच्या माध्यमातून पणन महासंघानं ही खरेदी केली आहे.
यामध्ये सर्वाधिक 4000 क्विंटल कापसाची खरेदी एकट्या यवतमाळ केंद्रावर झाली आहे आणि नांदेड औरंगाबाद केंद्रावर मात्र आजवर एकही बोंड कापूस पोहोचला नाही। जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यानं खरीपाप्रमाणे रब्बी हंगामही हातचा जाण्याची शक्यता असल्याचं कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं। कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ऑक्टोबरपासून कडधान्याची पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी ही पेरणी 34,42,000 हेक्टरवर झाली होती। यंदा पेरणी क्षेत्रात वाढ होऊन ती 38,91,000 हेक्टरवर पोहोचली आहे। मात्र पेरणी क्षेत्र वाढूनही ओलाव्याअभावी रब्बी पिकांना फटका बसण्याची चिन्ह आहेत। जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यात हरंगुळ इथं नाला सरळीकरण कामाचा शुभारंभ खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केला। या कामासाठी ग्रामस्थांच्या पुढाकारातून 47 लाख रुपये निधी जमा करण्यात आला, तर खासदार गायकवाड यांनी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू कमाल दर 2100, किमान दर 1400, हरभरा 4501, 3550, सोयाबीन 3560, 3560, दुधी भोपळा 1800, वांगी 2000, 1500, गवार 3000, 2500, मोसंबी 3500, 2500, सीताफळ 2500, 1500 आणि कलिंगड 1000 आणि 800। बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.ekmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। पाहूयात हवामानाचा अंदाज। येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणी पाऊस पडेल। या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 35, किमान 25, पुणे 32, 14, नागपूर 31, 17, औरंगाबाद 33, 17, सोलापूर 35, 19 आणि नाशिक 32 आणि 13। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा। निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030। आमचा ईमेल आयडी कृषीवार्ता@ddkmumbai@gmail.com। याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। महाराष्ट्र निसर्गराजीने बहरलेलं देशातील अग्रेसर राज्य। या महाराष्ट्राचा कोकण प्रांत म्हणजे निसर्गाची कृपा आणि अखंड वरदहस्त लाभलेली देवभूमीच जणू। कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र, डोंगर रांगा, नद्या आणि दूरवर पसरलेला हिरवागार गालिचा। नैसर्गिक साधन संपत्तीचा यथोचित वापर करत इथल्या बळीराजाने कायमच शेतीत नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसायाला बहार आणली। उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका असाच शेतीतील प्रयोगांनी चर्चेत राहणारं एक ठिकाण। निसर्गाने भरभरून दिलंय, मग त्याचं जतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, असा मूलमंत्र जपणारे इथले शेतकरी पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन शेती व्यवसायात खूप काही करू पाहतायत।
पारंपरिक शेतीचा बाज कायम राखत सेंद्रिय पद्धतीने शेती व्यवसायाची भरभराट कशी होईल आणि शेतकरी सधन कसा होईल यावर खूप काही घडतंय या जव्हारमध्ये। तांदूळ, नाचणी आणि वरई तसंच भाज्यांच्या निरनिराळ्या वाणांचं नैसर्गिक पद्धतीने संवर्धन करण्याचं महत्त्वाचं कार्य इथल्या शेती तज्ज्ञांनी हाती घेतलंय। बियाणं जतन, संवर्धन, संरक्षण आणि पुनर्वापर यावर इथली मित्रा ही संस्था अपार कष्ट घेते। बायफ या शेती तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख संशोधक श्रीयुत संजय पाटील यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। बायफ ही महाराष्ट्रामध्ये मित्रा नावानं काम करते। मित्र ही बायफची संलग्न संस्था आहे आणि आपण जव्हारमध्ये आहोत। जव्हार हे केंद्र इथे जो मुख्यतः कार्यक्रम सुरू आहे पिकांचे स्थानिक वाणांचं संवर्धन, संरक्षण आणि पुनर्वापर। तर याची गरज नेमकी काय आहे? पिकांचे स्थानिक वाण जाती जे आहे, कृषी जैवविविधता जी आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि वातावरण बदलाच्या काळामध्ये अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा आणि जीवनमान ह्याचा विचार करता ह्या सगळ्या जैविक संसाधनांची अत्यंत निकडीची गरज आज भासत आहे। अशी संसाधनं कोणती होती, अशा कोणत्या जाती होता ह्याचा शोध घेणं, अभ्यास, संशोधन, प्रचार प्रसार असा हा कार्यक्रम आहे। आता ह्या कार्यक्रमाची उद्दिष्टांचा विचार केला तर पिकांच्या स्थानिक जातींचं ज्ञान आणि ही संसाधनं याचा शोध घेणं, विज्ञानाच्या कसोट्यावर त्याचा अभ्यास आणि संशोधन करणं आणि पुन्हा लोकांचं त्यावरचे अधिकार मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न करणं आणि लोकसहभागातून ही चळवळ, बियाणं उत्पादन, प्रचार प्रसार हे वाढवणं ही ह्या कामाची मुख्य उद्दिष्ट आहेत। जव्हार तालुक्यातल्या जवळ 11 गावांमध्ये हे काम सुरू झालेलं आहे। 2007ला ह्या कामाची सुरुवात झाली। याच्यामध्ये मुख्यतः ह्या जाती कुठे आहेत त्याचा शोध घेणं, त्याचं ज्ञान गोळा करणं, ज्ञानाचं संकलन करणं, त्यानंतर याचा प्रत्यक्ष प्रक्षेत्रीय अभ्यास करणं, ह्या जातींमधले गुण दोष जे आहेत ते तपासणं, ह्या प्रत्येक जातीचा जनुकीय अभ्यास करणं असं काम हातात घेतलं। त्यानंतर ह्याच्या शुद्धतेकडे विशेष भर देण्यात आला आणि लोकसहभागातनं ह्याच्या शुद्धतेची प्रक्रिया विकसित करण्यात आली। आता भाताच्या जवळजवळ 225 जातीचा अभ्यास संशोधन इथं केलेलं आहे। नाचणीच्या 27 जाती, वरईच्या 10 जाती अशा विविध पिकांच्या वाणांचा अभ्यास आणि संशोधन इथं करण्यात आले आणि त्यातल्या आजच्या गरजेच्या नेमक्या कोणत्या आहेत, जमिनीचा प्रकार, उत्पादन, रोग कीड प्रतिकारक क्षमता, त्याचे विशेष उपयोग ह्याचा शोध घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार भाताच्या 12 जाती मोठ्या प्रमाणात इथं वाढवलेल्या आहेत, नाचणीच्या 3 जाती वाढलेल्या आहेत आणि इतर ज्या टोटल 350 जाती आहेत ह्याचं संवर्धन लोकांच्या शेतावरच संवर्धन केंद्र उभी केलेले आहेत आणि त्या संवर्धित केलेल्या आहेत आणि ही काळाची गरज आहे ह्याचं सगळं संवर्धन, संरक्षण आणि पुनर्वापर करणं। याच्यामध्ये पुढच्या दिशा ज्या नेमक्या आहेत की ह्याची उत्पादकता कशी वाढवता येईल, ह्यातले नेमके पोषण तत्व कोणते आहेत त्याचा शोध घेणं, ह्याच्यापासून काही मूल्यवर्धित उत्पादनं तयार करता येतील का ते घेणं आणि लोकांच्या सहभागातनं ह्याच्या मार्केटिंगची यंत्रणा उभी करणं असे ह्यातले पुढचे टप्पे आहेत। त्याबरोबर ही सगळी जी प्रॉपर्टी आहे, हे सगळे जे जेनेटिक रिसोर्सेस आहेत ही लोकांची संपत्ती आहे आणि बायफ संस्थेनंही डिक्लेअर केलेलं आहे की हे लोकांची संपत्ती आहे आणि बायफ ह्या सगळ्या संवर्धनाच्या कामाला एक सहकार्याची भूमिका करते आहे आणि ह्याच्यावर बायफचा कोणताही अधिकार नाही आहे। अशा प्रकारे बायफनं एक स्टँड ह्या सगळ्या कामामध्ये घेतलेलं आहे। केवळ संशोधनच नव्हे तर गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांना सोबत घेऊन विकसित केलेल्या विविध जातींच्या लागवडीसाठी प्रेरणा दिली गेली। त्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आले आणि तरुण शेतकरी मित्रांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय ही भूषणावह बाब आहे। मुख्यतः बियाणे स्वयंपूर्णता ही एक काळाची गरज बनत चाललेली आहे। आज बियाणं ही लोकांची संपत्ती होती, ती आज लोकांच्या हातात ही संपत्ती राहिलेली नाही आहे। त्यांना बाजार आधारित यंत्रणेवर विसंबून राहावं लागतं आणि ते मिळाले नाही तर पुढे काय, अन्न बियाणं नाही तर अन्न कसं मिळणार, अन्न नसेल तर अन्न सुरक्षा कशी, असे प्रश्न पुढच्या काळामध्ये आपल्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या कामातनं बियाणे स्वायत्तता निर्माण करणं हा महत्त्वाचा भाग साधला जातोय। दुसरं त्याचबरोबर उत्पादनासाठी चांगल्या जाती विकसित झालेल्या आहेत ह्याच्या निवड पद्धतीच्या माध्यमातून आणि त्याचं बीजोत्पादन सुरू झालेलं
झालेला आहे. त्याचबरोबर ह्यातल्या काही ज्या औषधी गुण असणाऱ्या, काही विशेष गुण असणाऱ्या जातींचं मार्केटिंगचं सुरुवात झालेलं आहे आणि ह्यातनं स्वतःच्या शेतावरच शेतकरी बियाणं तयार करतायत आणि त्याचा प्रचार प्रसार होतो. पिकांच्या विविध जातींचा अभ्यास करताना त्या जातींचा इतिहास आणि अभ्यास करणं प्राथमिकता असली तरी त्या वाणांपासून येणारं पीक किती फायदेशीर ठरेल याची माहिती प्रात्यक्षिकातून देणं क्रमप्राप्त आहे. तांदळाच्या 250 जातींचं संवर्धन संरक्षण सुरू आहे, पण आज ह्या सगळ्या जातींची गरज नाही आहे. ह्यातल्या ज्या कमी पाण्यात येणाऱ्या, अधिक पावसात तग धरणाऱ्या आणि उत्पादनासाठी चांगल्या असणाऱ्या अशा जातींचं शेतकऱ्यांनी स्वीकारलेले आहेत आणि त्याचा वापर होतोय. दुसरं, लोकांना ह्या सगळ्या कार्यक्रमातनं बीज उत्पादनाची एक प्रक्रिया समजून आलेली आहे आणि त्या दृष्टीनं ते बियाणं उत्पादन करतायत. त्याचबरोबर ह्याच्या शुद्धता, बियाणे शुद्धता हा महत्त्वाचा घटक आहे. तर तो शुद्धता मिळण्यासाठी गावांमध्येच अशी फळी तयार झालेली आहे जेणेकरून ह्याचं बीजोत्पादनच गावात होईल आणि त्याचा उपयोग प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होतोय. दुसरं ह्यातलं महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा प्रकार, त्याचबरोबर रोग किडीची प्रतिकारक क्षमता, त्याचे विशेष उपयोग ह्यानुसार शेतकरी त्यातल्या जाती निवड करतायत आणि त्याचं बीजोत्पादन करून हा कार्यक्रम वाढतोय. संशोधन, प्रशिक्षण आणि त्याचा प्रसार या त्रिसूत्रीने जव्हारमधील शेतकरी सजग झाला. आपल्या शेत जमिनीचा पोत पाहून काही शेतकऱ्यांनी प्रशिक्षण दिल्याप्रमाणे विकसित वाणांची लागवड केली. हे नाचणे आहे. जव्हार तालुक्यामध्ये चौक गावामध्ये बियाणं संवर्धन समिती चालू केलेली आहे आम्ही आणि हे आमचं 5 वर्षापासून काम चालू आहे. आज जी नाचणी जी आहे ही पारंपरिक जी पद्धत जी होती ही राब भाजणे आणि लागवड करणे ही अतिशय म्हणजे खर्चिक बाब आहे. त्याच्यामुळे नाचणीचं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु जे आम्ही बियाणं संवर्धन समितीच्या माध्यमातून जी वाफे पद्धतीने लागवड करतो, रोप वाफे पद्धतीने पालापाचोळा, शेण याच्यातून वाफे तयार करून आणि वाफेने रोप तयार करून आणि सरी पद्धतीने लागवड जी करतोय ही अतिशय अगदी फुटवा जास्त मोठ्या प्रमाणात देतो, उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढतंय. म्हणजे खर्चिक बाब एकदमच कमी आणि उत्पन्न जास्त वाढतंय. त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही इथं 29 नाचणीच्या जाती ट्रायपीटसाठी लागवड केलेली आहे आणि त्यालाच लगत आम्ही वरईसुद्धा 7-10 जातीची वरई चालू केलेली आहे. हे वरईसुद्धा अगदी कमी खर्चामध्ये जेणेकरून जास्तीत जास्त कसं उत्पन्न येईल हे इथं प्रत्येक शेतकऱ्याला शिकायला भेटतं आहे. पहिली जुन्या पद्धतीने लागवड केली त्याला फुटवा बिलकुल येत नाही आणि ही नवीन पद्धतीने जर सरी पद्धतीने लागवड केली तर याला एक काडीला कमीत कमी 10, 12, 15 फुटवे येतात आणि कणीस मोठं येतं आणि उत्पन्न जास्त वाढतं आहे. 15 माणसं असतील तिथं 5च माणसं ती सरी पद्धतीने लागवड होते. म्हणजे खर्च बसतोय त्याच्यामध्ये. आणि हा प्लॉट माझा अर्धा एकरचा प्लॉट आहे. तर जुन्या पद्धतीने लावली नागली तर जास्तीत जास्त म्हणजे 20 किलो पिकेल. पण हा जे मी सुधारित पद्धतीने जेव्हा लागवड करतो तेव्हा त्या ठिकाणी मी कमीत कमी 20 ते 25 क्विंटल नागली काढू शकतो. नाचणी, वरई, तांदूळ यांच्या पिकातून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या शेती प्रयोगाला भेट देण्यासाठी दूरवरून शेतकरी येऊ लागले. त्यामुळे एकेकाळी केवळ शेती करणारे शेतकरी प्रेरणादायी शेतकरी म्हणून संबोधले जाऊ लागलेत. बायफ संस्थेच्या मार्फत 93 जाती लावलेल्या आहेत आणि त्यांची लागवड आम्ही 20 ते 25 दिवसाची रोपं असलेली लागवड करतो आणि त्याच्यातला 2 बाय 2 मीटरमध्ये त्याची लागवड करतो आणि त्याच्यात 93 जाती लावलेल्या आहेत आणि ते 93 जातींमध्ये बंगाल्या, कसबई, राजघोड्या, लाल्या, जोंधळी जिरगा, झिनी, राजघोड्या या अशा आम्ही अनेक प्रकारच्या जाती इथे लावतो आणि
त्याला सेंद्रिय खत टाकतो आणि त्याचं एक काडी लावल्यामुळे आम्हाला त्याच्यात 25 ते 30 फुटवे पाहायला मिळतात. संपूर्णतः सेंद्रिय पद्धती, कमी उत्पादन खर्च, भरघोस पीक, उत्तम दर्जा आणि त्यामुळे मुबलक उत्पन्न. मित्राच्या प्रकल्पातून जसं पीक जातीचं संवर्धन जतन होत आहे, तसंच काही तरुण होतकरू शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन संशोधन करण्यास प्रवृत्त केलं जात आहे. इथं आम्ही भाताच्या 200 जाती, नाचणीच्या 10 आणि वरईच्या 10 आणि इतर म्हणजे राळा आणि कोदो मिलेट अशा 3 जाती आम्ही इथं लावलेल्या आहेत. तर इथं लावण्याचे कारण असं की आम्ही त्याचं पूर्ण डस्ट टेस्टिंग जे आहेत तर ते आम्ही इथं कॅरेक्टर सगळे चेक करतो. त्याच्यानंतर आपण म्हणजे शेतात मोठ्या प्रमाणात लावल्यानंतर आपण तिथं प्रत्यक्ष जाऊन चेक करू शकत नाही ते कॅरेक्टर त्याचे. तर इथं आपण म्हणजे ते कुंडीत 3 काड्या लावलेल्या आहेत आम्ही. तर त्याचा आम्ही डाटा असा ठेवतो की त्याची लागवड किती दिवसांनी केली, म्हणजे नर्सरीतून रोप काढल्यानंतर त्याची लागवड किती दिवसांनी केली, त्याच्यानंतर त्याची अवस्था काय होती, त्याच्यावरचे म्हणजे कॉलेप्टाईल कलर काय होता, त्याच्यावर लिगुली आहे की नाही, त्याच्यानंतर त्याच्यावर पुबेशन्स आहेत की नाही, असे म्हणजे एकूण आम्ही 65 कॅरेक्टर चेक करतो. त्याचबरोबर आम्ही त्याची फ्लोरिंग डेट म्हणजे 50% फ्लोरिंग, 100% फ्लोरिंग, त्याच्यानंतर मॅच्युरिटी म्हणजे त्याची पिकण्याची जी कालावधी आहे तो पिकाचा कालावधी किती आहे, तर तो इथं हे सगळे असे एकूण मिळून 65 कॅरेक्टर आम्ही इथं चेक करतो. आणि तसेच आम्ही असे ह्याच जातींचे मोठे प्रमाणात म्हणजे 2 बाय 2 मीटरचे प्लॉट पण आम्ही शेतांवर लावतो. त्याचबरोबर इथं जे शेतकरी आहेत तर त्यांना आम्ही इथं आणून दाखवतो, त्यांची एक्सपोजर करतो की ते आता कालावधी आपण म्हणजे विद्यापीठाचं बियाणं जे असतं ते विद्यापीठ ठरवतं की ही जात किती दिवसाची आहे. त्याचप्रमाणे आम्ही इथं ठरवतो की ही जात किती दिवसाची, आणि शेतकरी पण बघतात की ही जात किती दिवसाची आहे. त्यानुसार ते शेतकरी ठरवतात की ही 90 दिवसाची जात आहे, हे आपल्या जमिनीत येऊ शकते, किंवा निमगरवी जात आहे म्हणजे 120 दिवसाची, तर शेतकरी बघतो की ही 120 दिवसाची आहे, किंवा गरवी जात 140 दिवसाच्या पुढची, तर शेतकरी इथे येऊन प्रत्यक्ष ती जातीची निवड करतो आणि त्याप्रमाणे आपल्या शेतात लागवडीसाठी तो जातीची मागणी करतो. म्हणजे कसबई म्हणून आहे, हे आम्हाला माहीत नाही कारण आम्ही आता तरुण पिढीतली पोरं आहेत. पण ह्या ज्या जाती आहेत ह्या तरुण म्हणजे आमचे जे पूर्वज आहेत म्हणजे म्हातारी माणसं तर त्यांना माहिती आहेत. मग त्यांच्या मदतीने आणि शास्त्रज्ञ म्हणजे जे बायबचे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांच्या मदतीने आणि शास्त्रज्ञांच्या मदतीने आम्ही ती जात निवड करतो. त्याच्यानंतर त्याचं कॅरेक्टर पूर्ण चेक, कारण कुठलीही जात अशी आहे की भाताची जात जरी त्याचं क्रॉसिंग केलं तरी तिचं जे मूळ गुणधर्म आहे तो बदलत नाही. ह्या ज्या जाती आहेत ह्यांना आम्ही पूर्ण म्हणजे जे शेतकऱ्यांनी नावं दिलेली आहेत तर तीच नावं आहेत, फक्त त्याच्यात आम्ही कोड नंबर दिले त्यांना की विद्यापीठाने किंवा याच्याने ती म्हणजे दुसऱ्यांच्या हातात बियाणं जाऊन आणि शेतकऱ्यांचे नुकसान व्हावं नाही म्हणून यासाठी त्याला आम्ही कोड नंबर दिलेले आहेत फक्त. बाकी नावं जी शेतकऱ्यांनी जुनी, आता माळघुड्या जर जात असेल तर माळघुड्या का नाव दिलं तर त्याचं पूर्ण आम्ही रेकॉर्ड घेतलेला आहे की माळघुड्या का नाव दिलं तर त्याला ते माळाला पिकतं म्हणून त्याला माळघुड्या. राजघुड्या का दिलं तर ते म्हणजे एक राजे लोक जे आहेत तर ते खातात कारण ते बारीक तांदळाची जात आहे म्हणून त्याला राजघुड्या. त्याच्यानंतर सागभात त्याला नाव का दिलं तर म्हणजे प्रत्येक जाती मागं काहीतरी कारण आहे की ह्या जातीला नाव काय, तर ती नावं आम्ही चेंज केलेली नाही. जी शेतकऱ्यांनी नावं सांगितली तीच नावं त्यांना दिलेली आहेत, फक्त त्याला कोड नंबर दिलेला आहे. केवळ धान्यच नव्हे तर मावंजींनी सेंद्रिय पद्धतीने भाज्यांची लागवडही सुरू केली. काही लोप पावलेल्या वेलवर्गीय भाज्यांच्या वाणांना त्यांनी पुनर्संजीवनी दिली. आता आपण भात नाचणी जी पिकं बघितली त्याचबरोबर हे पण आमचे एक प्रमुख पीक आहे की चवळी. तर ही जी आपण समोर बघतोय ही बांगडी चवळी म्हणून आहे. ह्या डाळी म्हणजे चवळीचं असं वैशिष्ट्य आहे की याची डाळ पण बनवू शकतो, उसळ बनवू शकतो आणि आपण कच्च्या असल्यावर त्याची उकडवून पण खाऊ शकतो. तर हे ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे. आणि परत याचं वैशिष्ट्य असं हे आहे की आपण ही म्हणजे 12ही महिने टिकवू शकतो. त्याची डाळ जर आपण तयार करून ठेवली तर ती म्हणजे आज जर तयार करून ठेवली तर आपण 12 महिने ती वापरू शकतो. तर हे एक त्याचे वैशिष्ट्य आहे. तर आणि ही जी जात आहे ही फार दुर्मिळ जात होती, म्हणजे पहिली होती लोकांकडे आणि नंतर जे नवीन चवळी जाती आल्या, बियाणे मार्केटमध्ये आलं तर तिथून ही जात म्हणजे लुप्त झालेली होती आणि परत याचे आम्हाला थोडेसे दाणे मिळाले आणि तिथून ही आम्ही आमच्याकडे संवर्धन केलं आणि त्याचं बियाणं उत्पादन वाढलं. त्यामुळे आम्ही आता ही गावभर लोकांना म्हणजे आमच्या गावात तर पसरले आहेत. आमच्या गावात जवळजवळ 25 लोकांना, त्याचबरोबर आमच्या समोरचे जे 3-4 गावं आहेत वांगणपाडा, जंगलपाडा,
वाळवंड्या, तर तिथल्या पण आम्ही म्हणजे 30-40 लोकांना ती प्रत्येक गावात दिलेली आहे आणि त्या लोकांनी ती जात वाढवलेली आहे. ह्या वर्षी आपल्याला त्याचं भरपूर बियाणं उत्पादन मिळेल. तर म्हणजे अशाच तर हे जे चवळीच्या ज्या जाती आहेत, तर आम्ही एकूण 23 जाती चवळीच्या लावलेल्या आहेत आणि त्या पूर्ण म्हणजे ह्या भागात येणाऱ्या जाती आहेत. तर प्रत्येक जातीत काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे की त्या नुसत्या पेरून दिल्या, भात पेरणी केल्यानंतर त्याच्यातून रोपं काढल्यानंतर त्या जागेत रिकामी पडलेले असतात, तर तिथं चवळी टाकून दिली तर तिथं ते आपल्याला उत्पादन देऊ शकते. मित्रा संस्थेचा प्रशिक्षणार्थी, एक प्रसारक ते संशोधक असा प्रवास असणाऱ्या मावंजींनी स्वानुभवातून भाताच्या 3 जाती स्वतः विकसित केल्या. हे सगळं काम करत असताना मी भातातून 3 जाती ज्या मला अलग दिसल्या. आता मी माझ्या नावावर 3 जाती रजिस्ट्रेशनला पाठवलेल्या आहेत. तर एक कमल भात म्हणून आहे, ती कोळपी म्हणून जी जात होती म्हणजे पारंपरिक जात, तर ती कोळपी जात लावलेली होती. त्याच्यात एक मला वेगळीच लोंबी दिसली आणि त्याचं मी ते बियाणं काढून आणि दुसऱ्या वर्षी ते अलग लावलं. तर त्याच्यातलं आम्ही पूर्ण डिटेल ठेवलं की हे जातीत आणि हे जातीत काय फरक आहे. त्याच्याबरोबर एक साधना, ती साळ भात म्हणून जी त्र्यंबकेश्वरची जात होती त्या शेतकऱ्याकडून आणलेली, तर त्याच्यात आणि ह्या जातीत काय फरक आहे म्हणजे त्याच्यातून पण एक ती लोंबी मिळाली आणि त्याच्यापासून एक म्हणजे साधना भात म्हणून मी ही नावं जी दिलेली आहेत ती मी नावं दिलेली आहेत. आणि एक कीर्ती भात. तर म्हणजे प्रत्येक जातीत आता साधना भात घेतलं तर जी साळ भात होती त्याला सुकं होती म्हणजे कुसळं, तर आणि ही जी साधना भात आहे त्याला कुसळण आणि लांब दाण्याचा तांदूळ आहे आणि शुभ्रता म्हणजे पांढरापणा त्याच्यात जास्त आहे आणि रोगकिडीचा म्हणजे प्रतिकार क्षमता त्याच्यात जास्त आहे आणि कमी दिवसात म्हणजे 90 दिवसात ती येऊ शकते. मग त्यामुळे ती लोकांनी पण पसंत केली. आणि एक कीर्ती भात, आता कीर्ती भात जी आहे ही थोडीशी म्हणजे ब्राऊन राईस जो आपण सांगतो लाल तांदूळ, तर त्या प्रकारचं आहे, पण औषधी गुणधर्म त्याच्यात होऊ शकतात हे करून आणि ती जात मी वाढवलेली आहे. तर ती मला बगड म्हणून जी जात आहे अकोल्या भागातली, तर त्याच्यातून ती मला एक वेगळी लोंबी मिळाली. ती जी बगड आहे तर ती सफेदमध्ये होती आणि मी जी सिलेक्शन म्हणजे त्याच्यातून लोंबी निघाली तर ती लाल दाण्याची निघाली. तर त्याचे पण मी बियाणं आता ह्या अशा 3 जाती मी माझ्या नावावर रजिस्ट्रेशनसाठी पाठवलेल्या आहेत. मित्रा संस्थेच्या या सीड बँकेच्या प्रकल्पाची दखल सरकारने तर घेतलीच, पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही बहुमान मिळाले. सदर कामाची दखल जे 2007ला सुरू झालं होतं त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे. भारत सरकारचा प्लांट जिनोम सेव्हियर कम्युनिटी अवॉर्ड 2012-13चा तो ह्या पूर्ण कामाला मिळालेला आहे. त्याचबरोबर इथल्या 2 शेतकऱ्यांना भारत सरकारनं स्पेशल अवॉर्ड देऊन गौरवलेलं आहे ह्या संवर्धन संरक्षणाच्या कामाबद्दलचं. आणि अशाच प्रकारचा उपक्रम जो आहे महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये सध्या सुरुवात केली, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं सुरू केलेलं आहे. आणि ह्याचबरोबर ह्या सगळ्या कामातला जो अप्रोच आणि मेथोडॉलॉजी तयार झालेली आहे त्याची दखल वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी आता हा उपक्रम रेप्लिकेट होतोय. ह्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मेळावे, चर्चासत्र, प्रक्षेत्रीय भेटी आयोजित करणं अशा प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर निवड पद्धतीचं प्रशिक्षण देणं, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन ह्यातला महत्त्वाचा भाग आहे तर ते करणं, अशा प्रकारे प्रशिक्षण, मेळावे, चर्चासत्राच्या माध्यमातून हे काम वाढत आहे. देशभरातल्या अनेक संस्था ह्या ठिकाणी येत आहेत, भेटी देत आहेत ह्या कार्यक्रमाला आणि त्याचा प्रचार प्रसार होतोय. गावाच्या पातळीवरच तरुणांची फळी तयार होते हे सगळं पुढे घेऊन जाण्यासाठी. बियाणे बँकांची साखळी निर्माण होत आहे आणि अशा प्रकारे ह्याचा प्रचार प्रसार आणि संशोधनाचं काम होते. सेंद्रिय पद्धतीने शाश्वत शेती विकास करण्याच्या ध्येयाने श्रीयुत संजय पाटील आणि मित्रा संस्था गावागावातून महाराष्ट्राकडे कूच करत आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांचं आणि प्रशासनाचं सहकार्य मोलाचं ठरतंय.